साधती साधने तुटती भवाचे बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाचे बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाचे बंधने विठ्ठला विठ्ठला वारकरी संतांच्या प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा असणारा या अभंगातून जगद्गुरु नाथ बाबा सांगतात की बाबा संतांचे पाय धरा तरच तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगदी वक्त्याचं कर्तव्य आहे। दरवर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा आपण महाराजाचे मुखातून श्रवण करत आहात। आपल्या गावाचं भाग्य आहे की आपल्या गावामध्ये ब्राह्मण बुवा आपल्याला कथा सांगतात, आपण श्रवण करतो आणि आपला सप्ताह एक 12 वर्ष नाही झाले, एक तप नाही, 2 तप नाही, अनेक कितीक वर्षापासून आपला हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामधली दुसऱ्या दिवसाची माझ्या वाट्याला आलेली सेवा तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने व माझ्या नवयुवक तरुण मंडळीच्या वतीने आलेली सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल ऐका सर्व माझे गुणीजन मंडळ, कारण मी एवढा मोठा कीर्तनकार नाही, पण माझे सर्व प्रेमस्नी मंडळी असणारी, कारण हे सर्व रत्न महारत्न आळंदीहून आलेले आहेत, हे कर्नाटकमधून आलेले आहेत, कारण त्यांना वेळ नव्हता पण माझ्या शब्दाला मान दिला। आमचे पांडू महाराज असतील, संगीत विशारद असतील, आमचे नाना महाराज, हे सर्वजण अगदी एक फोन केला आणि सर्वजण आले। आपल्या गावचं भाग्य की असे रत्न कधी गवसत नाहीत, पण आले आपल्या गावामध्ये, त्यांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद। आमचे डिग्रसकर मामा हेही असतात, त्यांनाही खूप खूप धन्यवाद। चोपदार मामा त्यांनाही खूप खूप धन्यवाद। सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल असो ऐका, अभंग का निवडला माहिती आहे का मी? नाथ बाबाचा अभंग का निवडला? आपली दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती असल्यामुळे साक्षात गुरु दत्तात्रय रायाने कोणाला भेट दिली? नाथ महाराजांना भेट दिली। बरं कशा स्वरूपात दिली? कोणाला माहीत आहे कशा स्वरूपात दिली? बरं नाथ महाराजांचे गुरु कोण होते? सांगता येईल का कोणाला नाथ महाराजांचे गुरु कोण होते? कोण होते? स्वामी ऐका, जनार्दन स्वामी गुरु होते, पण शिष्य कसा असावा? जनार्दन स्वामीचे शिष्य कसे होते? तन मन धनाने ते अगदी पूजेला बसले की साहित्य आणून द्यायचे आणि त्यांनी देवाची अपेक्षा केली नव्हती। कोण? नाथ बाबांनी, की असं वाटलं नव्हतं की मला देव भेटावा आणि मी देवाशी एकरूप व्हावा, पण जनार्दन स्वामींना वाटलं हा गरे खरा शिष्य ओरिजिनल आहे। आता हल्ली आमच्या आळंदीत खूप शिष्य झाले, महाराज मंडळी खूप झाले, शिष्य मंडळी खूप झाले, या वर्षी या संस्थेत, पुढच्या वर्षी त्या संस्थेत, म्हणजे प्रगती नाही। देव भेटायचं सोडून द्या पण प्रगती नाही। पण नाथ बाबांनी तसं केलं का? नाही, नाथ बाबांना जनार्दन स्वामीतच दत्तगुरु दिसत होते। बरं का, एक असा प्रसंग आहे आणि एक सांगतो तुम्हाला की दत्तगुरु आजही आपल्या इथे आहेत, पण तुम्हा आम्हाला दिसत नाहीत का? तर आपली दृष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। तर ती तुझं आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलाशी। ऐका, ज्ञानोबरायांची खूप सुंदर एक ओळी आहे, पहा पहा दूध पवित्र आणि गोड, का पशाची या पदर आड, तो वाहोर आणि गोचिड अशुद्ध का निगशी। ऐका, ज्ञानोबराया सांगतात की बाबा त्या गायीच्या स्थानापाशी गोचिड आहे, त्याला माहित आहे खाली दूध आहे, पवित्र आहे, पण गोड आहे, पण त्याला सेवन करता येत नाही का? तर त्याची दृष्टी तशी नाही, त्याच्यामुळे त्याला सेवन करता येत नाही। तसं आपलं आहे की साक्षात
भगवान परमात्मा दत्तगुरु आपल्या इथे आहेत, पण आपल्याला तुम्हाला मलाही कोणालाही दृष्टी झाली नाही आणि साक्षात दत्तगुरूने भेट दिली नाही. बरं, तुम्ही म्हणसाल आपल्याला दिली नाही, पण याच्या अगोदर कोणाला दिली का? दिली. कोणाला? आपल्या गुरु महाराजांना दिली. कारण माझ्यापेक्षा वडील आहे, सर्वांना माहीत असेल की दत्त महाराजांनी साक्षात गुरु महाराजांना भेट दिली. साप चावला होता, सर्वांना माहिती असेल. त्यावेळेस त्यांना भेट दिली. आजही गुरु आहेत, म्हणजे अभंग निवडण्याचं कारण की दत्त जयंती आहे आणि गुरूंची भेट करून दिली. कशी करून दिली? आजही दत्तगुरु आहेत हे सांगण्यासाठी हा अभंग निवडला. ऐका, तुम्हाला जर आज वाटत असेल सर्वांना की आपल्याला दत्तगुरु भेटावा, तर गाणगापूरला जा, कुठल्याही जा, गाणगापूरला आजही दत्त महाराजांचा श्वास आहे आणि दत्त महाराज तिथे आहेत. सकाळी गेल्यानंतर तुम्ही 12 वाजता आरती होते, तिथे मधुकरी मागण्यासाठी सर्व लाईन लागते. तिथे जर गेला तर गुरु साक्षात कोण? दत्त महाराज साक्षात तिथे मधुकरी घेऊन येतात. तेवढी दृष्टी आपल्याला पाहिजे, पण आपल्याकडे दृष्टी नाही, म्हणून आपण याच्यात गुंतलेलो आहोत. बरं, आता जनार्दन स्वामीने नाथ महाराजांना कशी भेट करून दिली? ऐका, रोज जनार्दन स्वामी कुठे जायचे? जंगलामध्ये जायचे आणि एकटेच दत्तगुरूंना भेटून यायचे. असे करता करता बरेच दिवस झाले, पण नाथ महाराजांनी कधी विचारलं नाही. कुणाला? जनार्दन स्वामीला, तुम्ही कुठं जाता, काय जाता? पण एक दिवस त्यांच्या मनात पश्चाताप झाला की नाही, अरे आपल्या शिष्यालाही गुरूंची भेट करून द्यावी. म्हणून साक्षात नाथ महाराजांना सांगितलं की आज तुम्ही काय करा, माझ्या बरोबर चला. मग गेले, दोघंही गेले आणि नाथ महाराजांनी सांगितलं की बाबा, जनार्दन स्वामी सांगितलं, नाथ महाराज तुम्ही इथेच बसा. त्याचा आवाज थोडा वाढवा. या समोर बोलते, आवाज नाही. हॅलो हॅलो. विठ्ठल विठ्ठल सांगितलं की तू इथे बस. आणि नाथ महाराज बघत होते. जनार्दन स्वामी गेले. जनार्दन स्वामीने बघितलं एक फकीराच्या रूपात, अंगावरती कपडे फाटके, आणि साधू संत कधी जगपक राहत नाहीत. आणि आम्ही साधू नाहीत, आम्ही जगपक आहेत म्हणजे आम्ही साधू नाहीत. साधू कधी जगपक राहत नसतो, कारण त्याच्या अंगावर 12 याचे फाटलेले बांधलेले, एक हातामध्ये कमंडू, आणि आले. बघितलं, कारण दत्तगुरु जनार्दन स्वामीची आणि दत्तगुरूची साक्षात भेट, म्हणजे दत्तगुरूंना ओळखलं, जनार्दन स्वामीने ओळखलं हे दत्तगुरूच आहेत. बघितल्याबरोबर साष्टांग प्रणिपात घातला. कोणे? जनार्दन स्वामीने. आणि कोण बघत होतं? नाथ बाबा बघत होते. नाथ महाराज म्हणत होते, काय फाटके अंगावरती कपडे, केस वाढलेले, कटुरा, झोळी फाटलेली, आणि माझे एवढे श्रेष्ठ गुरु आणि त्यांना यांचं दर्शन घ्यालेत. पण कोणाला? नाथ महाराजांना ते कळालं नव्हतं, पण कोणाला कळालं? जनार्दन स्वामीला कळालं होतं. नंतर बसले, त्यांच्या संग एक 4-5 कुत्रे, 5-6 कुत्रे असे बसलेले. सांगितलं, जनार्दन स्वामीने दर्शन घेतलं आणि कटोरा दिला. आणि जनार्दन स्वामीला सांगितलं, जा याच्यामध्ये दूध काढून आण आणि आपल्याला काय करायचंय? भोजन करायचंय. आता नाथ महाराज म्हणले, इथं तर जंगल आहे सर्व, काय आणणार, काय ठुणार, कुठून आणणार? पण जनार्दन स्वामींना माहित होतं साक्षात औदुंबर आहेत, तिथे कशाचीच कमी नाही. स्वामी निघाले, थोडंसं समोर गेले. एक काळी कुत्री होती, काळ्या कुत्रीपाशी आले, दूध काढलं आणि औदुंबराने झोळीमधल्या काय काढल्या? शिडे तुकडे 7-8 दिवसाचे बघितले, कुशकोर केला, दोघांनी खाल्ले. नाथ महाराज पाहत होते, पण नाथ महाराजांना काय होतं, ती दृष्टी आलेली नव्हती. नाथ महाराज हसत होते. खाल्ले, पण त्यांचा विश्वास एवढा होता की आमचे स्वामी म्हणजे गुरु, आमचे जे गुरु आहेत ते समजा त्या माणसाला चाणक्य आहेत. त्यांनी जे बघितलं म्हणजे ओरिजिनल आहे काहीतरी. बघितल्यानंतर या दोघांचे जेवण झाले आणि स्वामींनी सांगितलं, अरे इकडे ये नाथा, इकडे ये आणि हे काय कर, हे धुवून आण. आता नाथाने विचार केला. नाथ महाराजांनी घेतलं आणि गंगेवरती गेले. गंगेवरती घेतले, बघितलं, ठुलं. त्यांना वाटले पाणी घेतलं पण फेकून कसं द्यावा, कारण गुरु ते देवापेक्षा श्रेष्ठ असतो. बघितलं, टाकलं आणि तेच पाणी घेतलं. पाणी घेतल्यानंतर अख्खी सृष्टी पूर्ण काय झाली?
गर 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 फिरायला लागली. त्यावेळेस महाराजांना साक्षात्कार झाला आणि त्यावेळेस दत्त महाराजांनी कोणाला भेट दिली? नाथ महाराजांना भेट दिली. मग नाथ महाराजांना भेट दिली, मग आपल्याला काय देत नाहीत? आपल्याला देतात, पण आपली तशी दृष्टी पाहिजे. पण आपली अगोदर कोणाची होती? नाथ महाराजांची पण नव्हती. पण नाथ महाराजांना साक्षात्कार झाल्यानंतर नाथ महाराजांना जायचं सुद्धा कळत नाही, पण तरी पण नाथ महाराज तिथे गेले आणि त्यांना साक्षात्कार झाला आणि दर्शन घेतलं. म्हणून आजही आपले दत्त महाराज जागृत देवस्थान आहे, पण आपण लक्ष देत नाहीत. आजही तुम्ही पहा, बहुतेकांना परिचय आला किंवा अनुभव आला, मला तर अनुभव आला, पण आपण कारण काय असतं माहिती आहे का? तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकल अशी, म्हणजे आपल्यापाशी असल्यावर आपल्याला महत्त्व कळत नाही. आणि हे अभंग निवडण्याचं कारण तेच की नाथ महाराजांना साक्षात्कार झाला. दत्त महाराजांची जयंती आपण कित्येक वर्षापासून जयंती साजरी करतो. म्हणजे मला कळत नाही, तुम्हाला पण कळत नसेल, पण आपल्याला काही फरक झाला का? हा फरक काहीच झाला नाही. ऐका, सप्ताह किती मोठा होतो ह्यापेक्षा माझे तरुण बांधव किती सुधारतात ह्याला फार महत्त्व आहे. कारण प्रत्येक सप्त्यामध्ये जास्तीत जास्त, पण लय झालं 5 का होईना तरुण आपले सुधारले पाहिजे, तरच सप्ताह केल्याचं काहीतरी पुण्य लाभतं. नाहीतर आपण आहे तसे आहोत. म्हणून आजही दत्त महाराज आहेत. आपण सर्वांनी तन मन धनाने ऐका. तुम्हाला जर बघायचं असेल तर फक्त एक उपाय करा. फक्त 40 दिवस दत्तगुरूंची सेवा करा. 1-2 अगरबत्त्या घ्या आणि दत्तगुरूंचं धावा करा. तुमचे जेवढे संकट आहे ते संकट निवारल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा काही म्हणा, तुम्हाला जे तुम्हाला वाटेल ते म्हणा, पण कशाने म्हणा? अंतकरणाने. बघा, आपण ज्यावेळेस आपण बसलो ना तर आपल्याला विसर पडला पाहिजे. कशाचा? आपण कुठे आहोत, काय करतो हे टोटल विसर पडला पाहिजे, तरच आपल्याला दत्तगुरू भेटतील. नाहीतर अन्यथा भेटणार नाहीत. कारण आपण आता इथं आहोत, पण 100% लोकांचं लक्ष कुठं आहे? घरी आहे. बरं, मग आता नाथ महाराज सांगतात, ठीक आहे तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला दत्तगुरूंची भेट करायची, तर मग तुम्हाला काय करावं लागेल? तर काय करावं लागेल? तर संताचे पाय धरावं लागते. तर अभंगाचं 2रं चरण, 1लं चरण. हरी प्राप्ती शिव पाये, 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 हरि प्राप्ति 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 शिव पाये, धरवे संता
ऐका, नाथ बाबा काय म्हणतात, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. बरं, आता इथं बी म्हणता आलं असतं, हरी प्राप्तीची उपाय धरावे नेत्याचे ते पाय. पण का म्हणले नाही? कारण त्यांना माहिती आहे नेते आपलं भलं करू शकत नाहीत, कारण त्यांनाच पुरत नाही तर आपल्याला काय पुरणार आहे? कारण त्यांच्याकडे आलं की त्यांच्याच पोटावरती लागतं, मग त्यांना काय पुरणार आहे? ऐका, जगामध्ये सर्वात ऐका उदार जर कोण असेल तर संत आहेत, संता व्यतिरिक्त कोणीच नाही. त्याच्यामुळे नाथ बाबाने सांगितलं धरावे संताचे ते पाय. मग ऐका, आता हल्ली आपण काय करतो, आता जरा वेगळी पद्धत निघाली. आपण पाय कोणाचे धरतो? इथं पाय धरण्याचेच चुकलोत आपण. आपण पाय कोणाचे धरतो? मुलाचं लग्न होत नाही. आता पूर्वी काय होतं माहिती आहे का? पूर्वी नवरीचे वडील नवरदेवाच्या वडिलाच्या पाया पडायचे, पाय धरायचे, बाबा आमची मुलगी करा. पण आता उलट झालंय की नवरदेवाचे वडील नवरीच्या याच्या पाया पडले. त्याला आधी राम राम, तेव्हा राम राम, ते म्हणते नाही यावर्षी नाही करायचं मला, की लगेच त्यानं तिथून डिचू. मग तो पाय त्याचे धरायचे सोडतो आणि दुसऱ्याचे धरतो. पण संत काय म्हणतात, हे अशा फालतू लोकांचे धरू नका. तुम्ही जर संतांचे जर पाय धरले तर संत माझे किती उदार आहेत माहिती आहे का? संत उदार, संत उदार, संत उदार, संत उदार, संत किती उदार आहेत, त्यांच्याकडे अनंत भांडार भरलेले आहेत. कारण तुम्हाला जे पाहिजे ते देतात आणि तुमची मुक्तता करतात. पण मृत्यू लोकांमध्ये जर आलात तर संताशिवाय कोणीच नाही. संत किती उदार आहे सांगू का? सज्जनाओ, आपल्याला 2 आया आहेत, 2 आया. लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत आहे का नाही का मला माहीत नाही, पण आपल्याला 2 आया आहेत, लक्षात ठेवा. 2 आया कुठल्या आहेत? एक आई आहे ती आपल्याला 9 महिने फक्त पोटात ठेवते आणि 9 महिन्याच्या नंतर माझी जी आई आहे ती आयुष्यभर आपले अपराध पोटात घालते. ती माझी ज्ञानाई माऊली विठ्ठल. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची, ज्ञानाबाई माझी अनाथाची, ज्ञानाबाई माझी अनाथाची. Yeah!
ज्ञानेश्वर माऊली कुळाचा विचार पाहत नाहीत. माझी ज्ञानाबाई एवढी आहे, ऐका, ज्याला नाही कोणी त्याला आहे माझी ज्ञानेश्वर माऊली. आजही कित्येक लोकांना अनुभव आले, मला तर आला हे सोडून द्या, पण कित्येक जणांना अनुभव आले. जे गावात तुकार मुलं आहेत, जे गावात जास्त धिंगाणा करतात, ते आळंदीला आणून घालतात. मग ते आमच्यासारखे कोणी कीर्तनकारक होते, कोणी पखवाजा होते, कोणी. कोणाची आशीर्वाद आहेत? माझ्या ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे. ऐका, माझे ज्ञानोबराया आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत अपराध पोटात ठेवतात आणि त्याला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून नाथ महाराज सांगतात, धरावे संताचे ते पाय. बरं, आता तुम्ही म्हणता संताचे पाय धरा, मग संतांनी काय केलं? ऐका, संतांनी काय केलं? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ दुजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ दुजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ दुजांचा हरविला. शांतिरूपी प्रकटला, शांतिरूपी प्रकटला. ऐका, आजही रेड्यामुखी वेद बोलवला. मग आपण काय आहेत? आपण कोण आहोत? रेड्यामुखातून वेद बोलवला. आजही तुम्ही आळे फाट्याला जा, तुम्ही जर तिथं रेडा म्हणले ना तर लोक मारतील तुम्हाला. तिथे रेडे महाराज म्हणावं लागतं. रेडे महाराजांची समाधी कुठं आहे? ऐका, एका संतांचा काय झाला? संतांचा त्यांच्या मस्तकावरती हात झाला तर डायरेक्ट काय झालं? वेद बोलायला लागले. म्हणून नाथ महाराज म्हणतात, धरावे संताचे ते पाय. पाय धरल्यानंतर हे असं होतं, पण आपण धरत नाहीत. आपण का धरत नाहीत? आपण ह्या मायरूपी भवऱ्यामध्ये गुंतलेलो आहोत. आपण दुसऱ्याचे पाय धरतो, पण संतांचे कधी पाय धरत नाहीत. आपण कोणाचे पाय धरतो? कोणाचेही पाय धरतो, आपल्याला मनाला वाटेल ते. आता काय माहितीये का, कोणी आला नेता त्याचे पाय धरा, कुठला बी माणूस आला त्याचे पाय धरा. आता तर पंथ असे निघालेत, प्रत्येक धर्म असा निघालाय. कुठल्याही धर्माला वाटायला मीच मोठा असावा, कुठल्याही धर्माला मीच मोठा असावा. आहे का? धर्माचं काय झालंय की आता तुम्ही बांगलादेशची पाहत असताना परिस्थिती, बांगलादेशची काय परिस्थिती आहे हा, तर प्रत्येक जणाला वाटतं की माझा धर्म मोठा असावा. ऐका, हिंदू कहते हैं मंदिर में आओ, अरे मुसलमान कहते हैं मस्जिद में आओ. सिखों का दावा है गुरुद्वार अच्छा है, लेकिन उस बातों से मेरा लेना देना क्या है. दीवाना 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 दीवाना, मैं राम का दीवाना, मैं राम का दीवाना, मैं राम का दीवाना, मैं राम का दीवाना. दीवाना 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 दीवाना, दीवाना 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 दीवाना, मैं राम का दीवाना, मैं राम का दीवाना, मैं राम का दीवाना, दीवाना दीवाना. ऐका, जसा प्रत्येक माणूस म्हणतो ना माझा धर्म मोठा आहे, तसं हिंदूने म्हणायला पाहिजे माझा राम मोठा आहे. आणि मी दिवाना कोणाचा आहे? रामाचाच आहे. दुसरं मला काही नको. पण आपण करत नाहीत. ऐका, माझे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? संभाजी महाराज कसे होते? अरे संभाजी महाराजांचे लोचके तोडे लोचके, पण काय
कधी त्यांनी धर्म सोडला का? हा, कधी धर्म सोडला नाही. शिवाजी महाराज कसे होते ऐका. देशासाठी पर्वण केली कुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. देशासाठी पर्वण केली कुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. हो देशासाठी पर्वण केली कुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. देशासाठी पर्वण केली कुणाची, केली कुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. देशासाठी पर्वण केली कुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. देशासाठी पर्वण केली कुणाची, आठवण ठेवा माझ्या शिवरायाची. देशासाठी पर्वण केली कुणाची, आठवण ठेवा माझ्या शिवरायाची. जितीने लढला तू शिवराया, वैऱ्याला दावीला खंबीरपणा, वैऱ्याला दावीला खंबीरपणा, वैऱ्याला दावीला खंबीरपणा. होते तुडली शाहिस्ते खानाची हो, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. सर्व तरुण बांधवांनो ऐका, शिवाजी महाराजांची आठवण ठेवा. ऐका, शिवाजी महाराजांचं एकही मंदिर कुठंच नाही, शिवाजी महाराजांचं एकही मंदिर कुठंच नाही, पण शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर कोरलंय. हे शिवाजी महाराजांची खरी ताकद आहे. विठाला विठा, ऐका, ज्यावेळेस माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना, अरे तुमच्या आमच्यात काय, पण माती थया नाचत होती, थया. ऐका, मातीला देखील आनंद होत होता की माझे आज शिवराया जन्माला आलेत. कारण एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर. आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर. प्राणप्रमाणे लढले मावळे भरोसा या राजावर. प्राणप्रमाणे लढले मावळे भरोसा या राजावर. राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर. जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या असेच्या शिवभक्ताच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या असेच्या शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देशावरचे पुण्य कसे आली फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला.
माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची आता होता माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाची मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय 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 शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी भवानी जय जय शिवाजी जय 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 भवानी जय जय शिवाजी हे शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाधिपती सारा राजाचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती हे शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय वाह, धन्यवाद. टाळ्या वाजवायला. ऐका, शिवाजी महाराजांनी नाही ऐसे वेद देती गाही, म्हणजे वेद सांगतात. मी माझ्या मनाचं सांगत नाही, वेद सुद्धा सांगतात की तू जर संतांचे जर पाय धरले तर निश्चित तुझा उद्धार होईल. पण आपण बघतच नाहीत त्याच्याकडं. का बघत नाहीत? तर आपल्याला मोह सुटत नाही. जोपर्यंत आपला मोह सुटत नाही तोपर्यंत संतांची प्राप्ती होणं शक्य नाही. एकदा का आपला मोह सुटला तर संतांची प्राप्ती झाल्याशिवाय होणारच नाही. संतांची प्राप्ती होणारच. पण ऐका, तुकोबराया, ज्ञानोबराया, अनेक संत बघा, त्यांना मोह होता का? तुकोबरायाने किती संपत्ती किती होती त्यांच्याकडे, त्यांनी काय केलं? पूर्ण दान करून टाकली. मिरच्या विकायला गेले, अनेक त्यांच्या कथा बागायत मिरच्या विकायला गेले, मिरच्या देऊन टाकल्या. कापड दुकान टाकलं, तिकडंच कीर्तन करीत बसले. नाथ महाराजाकडे किती संपत्ती होती? नाथ महाराजाकडे एवढी संपत्ती होती की मी बी सांगू नये, तुम्ही ऐकू नये. कारण नाथ महाराजांच्या कीर्तनाला जर गेलो तर 1 किलो गूळ आणि 1 किलो डाळ देत होते. कोण? नाथ महाराजाच्या कीर्तना गेल्यावर. आता आम्ही तुमचंच घेतो, विठ्ठला नाथ महाराजांचा आणि आमच्यात किती फरक आहे? नाथ महाराज प्रत्येकाला देत होते, पण आम्ही घेतो, आम्हालाही प्राप्ती नाही. तुम्हाला सांगा कसं असतं माहिती का? लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, पण स्वतः आपण केलं पाहिजे आणि नंतर दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. कोण काय केलं? शेवटी स्वतः नाथ महाराजांनी केलं आणि नाथ महाराजांनी अभंगात सांगितलंय की बाबा संतांचे पाय धर. मी संतांचे पाय धरले, बरं मीच नाही, बऱ्याच शिवाजी महाराजांनी देखील धरलेत. शिवाजी महाराजांचे गुरु कोण माहित आहे? हा नाही, रामदास स्वामी. तुकाराम महाराज तर होते, पण रामदास स्वामी. तुकाराम महाराजाचे गुरु पहिले रामदास स्वामी, नंतर तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराजांना काय केलं? शिवाजी महाराज आलते. शिवाजी महाराजांनी खूप त्यांना काय आणलं, कारण बघितलं की परिस्थिती खूप गरीब आहे, यांना काय करू आपण, काहीतरी देऊ. पण काय केलं शिवाजी महाराजांनी? दिली, पण घेतली का? स्वीकार केला का? आता मला सांगा, आपल्या गावात एखादा जर आला अतिथी,
इलेक्शनच्या वेळेस येतात ना, ते जर समजा आले आपल्या घरात टाकले तर आपण म्हणतो का हे उचल बापा देती घेशी नरकादाशी, असं म्हणतो का आपण? हा, घेशी घेशी पोत्यात भरशी असं म्हणतो आपण. मग आपल्याला कशी प्राप्ती होईल? म्हणजे तुकाराम महाराजांना काहीच काय होतं, कारण तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की हे आमच्यासाठी नाहीये, हे तुम्हाला राज्य चालवायचंय, हे राज्य चालवायचंय म्हणून तुम्हाला हे लागणार आहे. आम्हाला काय पाहिजे? सोनी रूपी आम्हा मृत के समान, सोनी रूपी आम्हा मृत के समान, सोने रूपी आभा मृत के समान, सोने रूपी आभा मृत के समान, सोनी रूपी आम्हा मृत के समान, सोनी रूपी आम्हा मृत के समान, सोने रूपी आभा मृत के समान, सोने रूपी आभा मृत के समान, माणिक पाषाण खडी जैसे, माणिक पाषाण खडी जैसे, विठ्ठल हे चित्ता प्रपंचापासनी, विठ्ठल हे चित्ता प्रपंचापासनी, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, प्रपंचापासून, प्रपंचापासनी. सोने रूपी आम्हा मृत्यूके समान. वा, छान प्रमाण दिलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुकोबाराने सांगितलं की हे जे सोनं आहे ते आम्हाला मृत्यूके समान आहे, ह्याचा आम्हाला काय करत नाही. आम्हाला फक्त काय लागतंय? 2 टाइम जेवण, अंगावरती वस्त्र, बस. बाकी काय लागतंय? आणि आपले जीवन वस्तू ऐका, आपल्याला काय लागतंय? फक्त अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा. याच्या व्यतिरिक्त काय लागतं का? आपण मायेचा बाजार वाढवला. तुम्ही जेवढं वाढवसाल तेवढं तुम्हाला दुःख येणार, आणि तुम्ही जेवढं सोडून द्याल तेवढं तुम्हाला सुख प्राप्त होणार. ऐका, जर सुख जर प्राप्त करायचं असेल, सुख रहित जर प्राप्त करायचं असेल तर आधी आपल्याला हे मायेचा बाजार आहे ते सोडावं लागणार. कारण आता तुम्ही सांगा, तुम्हाला जर आता तुम्ही इथं बसलेले आहेत सर्वजणांचं कुठं काय लक्ष आहे, कुठं काय लक्ष आहे, कुठं काय लक्ष आहे, पण आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. कशात? त्या मायेच्या भवऱ्यामध्ये. हे जर आपल्याला सोडायचं असेल आणि हे जर सोडलं तर निश्चित संतांची प्राप्ती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना काय दिलं? हिरे आणून दिले, पण ते काय म्हणले? मृत्यूके समान आहेत. बरं, शिवाजी महाराज कसे होते? हो, शूरवीर होते. कसे होते? कारण मराठी मावळा होता, शूरवीर होते. ऐका, ते असे होते की ते कोणापाशी झुकत नव्हते आणि कोणाला असं हे करत नव्हते, कारण ते बघत होते, कारण त्यांना साक्षात आईचा प्रसाद होता. ते कोणापाशी झुकत नव्हते आणि कोणाला वाकतही नव्हते. ज्याच्यापाशी वाकायचं त्याच्यापाशीच वाकत होते. पण आपण कोणापाशी वागतो का नाही? म्हणून आपला उद्धार होत नाही. कारण त्यांनी सांगितलं होतं की बाबा हे मला नकोच आहे, तुम्ही काय करा, कुणालाही द्या आणि ज्याला गरज आहे त्याला द्या. तर शिवाजी महाराज शूरवीर होते. कसे होते सांगतो तुम्हाला. सिंहाच्या त्या जबड्यामध्ये घालून हात मोजती जात, ही जात मराठ्याची, ही जात मराठ्याची. अरे सत्तेसाठी शिवबा लढले, नाही कुणाच्या हाती लागले. अरे सत्तेसाठी शिवबा लढले, नाही कुणाच्या हाती लागले. अरे ही जात मराठ्याची, ही जात मराठ्याची. अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज कोणापाशी झुकले नाही आणि मानानच जगले. ती ताकद कोणाची आहे? संतांची आहे. म्हणून ते तुकाराम महाराजांना गुरु मानत होते आणि रामदास स्वामीत होते, पण तुकाराम महाराजांना देखील गुरु मानत होते.
ऐका, वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण सर्वजण एकदा मुखाने नाम आणि हाताने टाळे वाजवू. विठोबार कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी हरी गोपाल पण मी दरवर्षी सांगत असतो की बाहेर गावचे गुणवान आणजा. कारण कसं असतं माहिती का, बाहेर जग काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. मी असो कोणी असो, बाहेर गावचं बाहेर जग काय आहे हे कळलं पाहिजे. कारण आपण तर रोजच आहोत, त्यातला मी बी आहे. पण बाहेर गावचे आणले की आपल्याला कळतं की बाबा बाहेरगावी किती गुणवान लोक आहेत. आता तुम्ही दादाने बघितलं, आळंदीला शर्मा महाराजांचं कीर्तन होतं. कारण अक्षरशः कळतं आपल्याला की बाबा बाहेर काय गुणवान लोक आहेत आणि कसे आहेत. पण आपण ते विचार करत नाहीत. आणि कसं असतं माहिती आहे का, 24 कॅरेट आणि 23 कॅरेटमध्ये फरक आहे बरं का. 24 कॅरेट जर घ्यायचा असेल तर त्याला पैसेही तेवढेच मोजावे लागतील. आणि 23 कॅरेट घ्यायचं म्हणल्यावर म्हणून असो. कारण नाथ बाबा काय सांगतात की बाबा तुम्ही भक्ती करा आणि तुम्ही भक्तीच्या जोरावर तुम्ही काही करू शकता. पण आपण भक्ती करत नाहीत. बरं, तुम्ही म्हणाल आम्ही भक्ती केली आणि केल्यावर आमचं काय होईल किंवा आमच्या मनोकामना काय पूर्ण होतील, तर अभंगाचं शेवटचं जनार्दनी संत एक जनार्दनी संत एक जनार्दनी संत एका जनार्दनी संत हरी एका जनार्दनी संत 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 पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने येणे साधती साधने
साधने केले साधते साधने तुटती भावाचे बंधने बंधने तुटती भावाचे सोबत राहिलेलो आहे, मला चांगलं ज्ञात आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील वृद्ध आश्रम मध्ये नाहीत. ज्याचे जे समजा VIP लोक आहेत त्यांना आई वडिलांचा कंटाळा येतो, तेच लोक कुठं आहेत? त्यांचे आई वडील वृद्ध आश्रम मध्ये आहेत, पण ते सुशिक्षित बेकार आहेत. पण आपण सर्व शेतकरी सुशिक्षित जरी नसतो, पण आपण सर्वजण ते पाळतो. पण ऐका सज्जन हो, आपण सर्व शेतकरी बांधवांनी ऐका, जर 2 भाऊ असतील किंवा 3 भाऊ असतील, एखाद्याने जर नाही सांभाळलं, तुम्ही त्याची प्रॉपर्टी घेऊ नका, काही घेऊ नका, काही नाही. त्यांना काय करा, तुमच्या सांभाळा. तुम्ही मरेपर्यंत जर त्यांना सांभाळलं आणि ते जाता जाता तुम्हाला जर आशीर्वाद देऊन जर गेले, तर तुमचं आयुष्याचं जेवढं समजा तुम्ही त्यांची सेवा केली त्याच्यापेक्षा दुप्पट त्यांचा आशीर्वाद देऊन जातो. म्हणून आपल्याला काहीच कळत नाही हो. हे जरी नाही काल मग दुसरा येईन, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईन, हे जरी नाही काल. सरत सेवटी बा काळ बांधून देईन सरत शेवटी बा, सरत सेवटी बा काळ बांधून नील सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा गे बाई पिंगळा गे, पिंगळा गे बाई पिंगळा, पिंगळा गे बाई पिंगळा, पिंगा गे बाई पिंगा, पिंगळा गे बाई पिंगळा, पिंगा गे बाई पिंगा गो. अवघा 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 धांगण धिंगा गे, अवघा धांगण धिंगा गे, अवघा धांगण धिंगा गे, अवघा धांगण धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. हे जरी नाही काले मग दुसरा येईन, हे जरी नाही काले. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, कधी गण बोलू आता वर्तमान खोटे, लेटिगन बोलू आम्ही वर्तमान खोटे, कधी गण बोलू आम्ही वर्तमान खोटे. लेटिगन बोलू आम्ही वर्तमान खोटे. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम प्रेमनगरवारी सावध होनी भजनी लागा, देव करा कैवार. हे माझा मल्हारीची मारी, मल्हारीची मारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, हे माझा मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, हे माझा मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारीची वारी, वारीची वारी, वारी. दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या बोनी काळामणी, कुंकू घ्या बोनी काळामणी, कुंकू घ्या बोनी काळामणी, कुंकू घ्या बोनी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी
उचित करोनी उचित प्रेम गाली हृदयात दान 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 मागायास अनुदान मागायास दान मागायास अनुदान मागायास दान मागायास अनुदान मागायास दाताचं दात मन घ्या ग कुणी घ्या घ्या दाताचं दात मन घ्या ग कुणी कोणी काळामणी कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी सर्वांसाठी आता जोरात टाळ्या वाजवा. ऐका आपल्या गावामध्ये भक्तिनाथ चॅनल त्यांचंही खूप खूप मनापासून अभिनंदन, कारण ते बी वेळात वेळ काढून आलेले आहेत. ऐका मंडप इतना सुंदर आहे, कारण आमच्या जर समजा याचं जर म्हटलं कलाकाराचं मृदंगाचं तर सगळा कशावर भार असतो? साऊंड सिस्टीमवर. ऐका मंडप इतना सुंदर है तो मंडप वाला कितना सुंदर होगा. अरे मंडप इतना सुंदर है तो मंडप वाला कितना सुंदर होगा. तो मंडप वाला इतना सुंदर है तो उसके माँ बाप कितना सुंदर होगा. अरे उसके माँ बाप इतना सुंदर है तो जिसने जन्म दिया मेरा भगवान कितना सुंदर होगा. विठ्ठल विठ्ठल ऐका आता पेटलं तर लय हे आले, पण हे खूप लांबून आलेत. असो, प्रभू दत्तात्रेयाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेला इथेच विराम देतो. ऐका मी तुमच्याच गावातला आहे, कारण तुमच्याच गावातला आहे. मी तुमचा एक लहान बालक आहे. तुम्ही मला संधी दिली स्टेजवर उभं राहण्याची, बोलण्याची, त्यामुळं सर्व गावकऱ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावले ती चोज करुणे मावली रिझे जिवे. म्हणजे आपला बालक जर कसा बोबडा जरी बोलला तर आपल्याला कौतुक वाटतं. तसं मला निश्चित वाटतं. मी जरी माझं काही चुकलं असेल, यदा कदाचित बोलण्याच्या योगामध्ये जर चुकलं असेल तर मी सर्वांची माफी मागतो. कोणाचं मन दुखलं असेल बोलता बोलता तर सर्वांची मी माफी मागतो आणि सेवेला मी इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर.